29 जुलै 1896 रोजी सावरगाव बीड येथे जन्म झालेले आबाजी तुबाजी साणप लहान वयातच अध्यात्माची गोडी बाबांना असल्याकारणाने नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात भक्त परिवार आहेत. नाशिकमधील हे पहिले मंदिर हे जेल रोडला तयार होणार आहे. बाबांचे विचार आचार वाढवा या उद्देशानं या मंदिरात बाबांची मूर्ती स्थापन करणार आहे. जेल रोड येथील प्रभाग क्रमांक 18 येथील शिवशक्तीनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्र येथे आमदार राहुल ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्रसंत जय भगवान बाबा मंदिर नियोजित सभा मंडप बांधकामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रभागातील नगरसेवक दिनकर आढाव, विशाल संगमनेरे, मीराबाई हांडगे आणि शरद मोरे तसेच संतोष कांबळे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला. हा भूमिपूजन सोहळा राहुल ढिकले, विशाल संगमनेरे, दिनकर आढाव, संतोष कांबळे, राजेश आढाव, सुनील बोराडे, सचिन हांडगे, मंदा फंड या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. इथे आलो, परंतु जेव्हा मी आलो तर भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग वाईज मुलाखती चालू आहेत आणि आदरणीय बाळासाहेब सानप साहेब आणि आमचे सुनील नाना केदार दोघेही तिथे मुलाखतीला बसलेत. एखादं काम जेव्हा करायचं तेव्हा त्या कामाचं महत्त्व पटवून द्यावं लागतं, सांगावं लागतं. आणि अण्णा असं आहे की एखादं काम का करायचं इथपासून ते कसं करायचं याच्या नियोजनापर्यंत सगळे अंगावर जबाबदारी घेतो. काम फार कमी सांगतात, असं नसतं की हे पण पाहिजे ते पण पाहिजे. कधीतरी महिन्यातून एखादा सगळ्यात कमी मागणी करणारा नगरसेवक माझ्याकडे विचारला नाही. कारण बाकीचे येताना आले का नगरसेवक बघितलं का मला धाक पडतो की आता काय काम आणलं. कारण निधीशिवाय कोणी येत नाही. कारण नगरसेवकांना आता प्रशासकीय काळात निधी मिळत नाही. परंतु अण्णाचं वैशिष्ट्य एक आहे की काही छोटं मोठं काम असलं ते स्वखर्चाने करून टाकतात आणि मोठं आणि सामाजिक कार्य जर असेल तरच ते शब्द टाकतात. आणि अण्णांनी एवढं मोठं आपलं राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिरासाठी जे कष्ट घेतले, जो फलक केला, जेवढं माझं क्रेडिट आहे तेवढंच विशाल अण्णाचं पण इथे हे सगळं करण्यात क्रेडिट आहे. कारण आपण म्हणतो की ज्याचं आहे त्याला दिलं पाहिजे. आणि अण्णाच्या डोक्यातून जे आलं, फक्त अण्णाला मी म्हटलं की आपण आता सध्या 50 लाख रुपये धरू. आता डिसेंबरमध्ये मला या अधिवेशनात पुढचा निधी मिळेल तेव्हा 50 लाख लागो, 1 कोटी लागो, 2 कोटी लागो, 5 कोटी लागो, जे काही लागतील आपण ते धरून टाकू. कारण मला वाटतं नाशिक जिल्ह्यातलं हे पहिलं मंदिर आहे आणि त्याच्यामुळे जर करायचं तर चांगलंच केलं पाहिजे, नाही तर त्या भागात हात घालायचं नाही. हा आपला माझा नियम आहे. कारण जेव्हा मी आत्ता मागे शंकर महाराजांचं मंदिर बांधलं धनकवडीच्या हिरावाडीत, तेव्हा ते माझ्याकडे आले. सुरुवातीला 20 लाख रुपये त्यांनी सांगितले, परंतु होता करता ते जवळपास 70 लाखावर गेलं. आपण विठ्ठल मंदिर आत्ता जैन नगरला बांधलं. सुरुवातीला 50 लाखापासून सुरू होऊन शेवटी 1.5 कोटी रुपयावर ते फायनल झालं. त्याच्यामुळे निधीची कमतरता आपण पडू देणार नाही. आणि मी खरं तर मला भगवान बाबांचं जे आपण सांगितलं तर मी ते चरित्र पण वाचलं. अतिशय स्फूर्तिदायक आणि जे आपण समाजाला आपण नवीन दिशा देणारे म्हणतो तसे भगवान बाबा होते. आणि बीड जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा फॉलोअर आहे. मग आपण उल्लेख केला 12 तारखेचा, संपर्कातून प्रमोद महाजन साहेबांची जवळीक वाढली आणि 1999 साली जी खासदारकी मिळाली ती फक्त गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे राहण्यात आली. मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी आपले लाडके आमदार राहुल भाऊ यांचे प्रभाग 18 तर्फे मी स्वागत करतो. दुसरी गोष्ट अशी की राहुल भाऊंनी आम्ही फक्त एकदाच राहुल भाऊंना भेटलो आणि राहुल भाऊंनी आमच्या एका शब्दावर सगळ्यांचा मान ठेवून आम्हाला सांगितलं की तुम्हाला मी 50 लाख रुपये आता आणि 50 लाख रुपये त्याच्यानंतर तसे काम चालू त्याच्या हिशोबाने देईल आणि त्याच्यात अजून जास्तीत जास्त किती बी निधी लागो तुम्हाला तुमच्या हिशोबाने डिझाईन करा, तुमच्या हिशोबाने सगळं बनवून मी तुम्हाला तो निधी अवेलेबल करून देईल आणि मी तुमच्याबरोबर 100%
तिथल्या कुठल्या पण डेव्हलपमेंटमध्ये मी तुमच्या बरोबर आहे असं त्यांनी शब्द दिला आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि मी राहुल भाऊंचे सर्व आमच्या प्रभाग 18च्या आमचे नगरसेवक सगळे जणांच्या तर्फे मी भाऊंचे लाख लाख आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि आम्हाला मी स्वतःला नशीबच होतो का आम्हाला असा आमदार भेटला की ज्याने आजपर्यंत माझा आणि आमच्या प्रभागाच्या कुठल्याही प्रॉब्लेमचा एक शब्द बी आमचा पडू दिला नाही, आमचा मान ठेवला. त्याच्याबद्दल राहुल भाऊंचे लाख लाख आभार. जय हिंद जय महाराष्ट्र. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत राष्ट्रसंत जय भगवान बाबा फाउंडेशनचे राजमोहन कांगणे, विठ्ठल नागरे, संदीप घुगे, सतीश साणप, एकनाथ कांगणे, विलास नागरे, समाधान साणप, चंद्रकला साबळे, मंगेश आव्हाड, योगेश आव्हाड यांच्या हस्ते आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्यात प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.